या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. फसवणूक करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई न केल्यास भूमिलेख कार्यालयात घुसून तोंडाला काळं फासून मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे माजी नगरसेवक राजू दिंडोरले आणि प्रसाद पाटील यांनी दिला आहे. या संदर्भात संबंधित फसवलेल्या कुटुंबियांसह त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भात कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली आहे. अन्यथा मनसे स्टाईलनं आंदोलन करू असा इशाराही दिला आहे. 2018 साली चांगदेव घुमरे या बिल्डरनी कोर्टामध्ये दावा दाखल केला, म्हणजे सिंधू वटकर विरुद्ध बाकीचे सगळे. पण आत्या आमच्या दोन आहेत, त्या भारती आणि शालिनी यांनी 2010 सालीच हक्कसोडपत्र दिलं होतं. आणि आमच्या काकांची मुलगी आहे माधवी किशोर केळगंद्रे, ही 2006 सालीच वारली होती, 2010 साली वारली होती. तर त्यांनासुद्धा त्यांनी प्रतिवादी केलेलं आहे त्या कोर्टामध्ये आणि वंशावळी चुकवलेली आहे. आणि मेन म्हणजे त्यांना जिवंत दाखवून कोर्टाला पण फसवलेलं आहे. आणि एका तारखेच्या आत त्यांनी ऑर्डर करून घेतलेली आहे की 2-2 एकरचे हिस्से झालेले आहेत म्हणून. आणि 2010 सालीच त्यांनी या सिंधू वटकर वगैरे सगळ्यांनी मिळून आणि नंदुनी सगळ्यांनी मिळून वटमुक्त्यार ह्याला दिलेला आहे, घुमरेला, आणि ते रजिस्टर केलेलं आहे. आणि थोड्या 2-3 दिवसांनी लगेच नंदकुमार वटकर, ज्यानं वटमुक्त्यार देऊन टाकलेलं आहे घुमरेला, त्यालाच वटमुक्त्यार परत नोटरी करून घेतलेला आहे. आणि जिथं पाहिजे तिथं घुमरे काय करतोय, म्हणजे त्याला जिथं त्याला अडचणीचं वाटतंय तिथं नंदूचं वटमुक्तारपत्र देतोय. आणि जिथं त्याला आता आणि त्यानं काय केलं, 2021 साली सिंधू वटकर या 2019 नोव्हेंबर 2021 साली वारल्या. आणि त्यानं दुसऱ्या महिन्यात लगेच 2021 साली डिसेंबरमध्ये 27 डिसेंबर 2021ला त्यांनी तिथे खरेदीपत्र केलं. त्या खरेदीपत्राची स्टॅम्प ड्युटीसुद्धा त्यांना चुकवलेली आहे. आणि हक्कसोडपत्र बहिणींचं असूनसुद्धा त्याच्यात त्यांनी त्याचे 7 बारे जोडलेले आहेत बहिणींचे, आणि हक्कसोडपत्र पण दाखवलेलं नाही आहे तिथे. आणि सिंधू वटकर आणि माधवी केळगंद्रे मयत असून त्या जिवंत दाखवल्यात. आणि असं म्हणून त्या सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी करून खोटं खरेदीपत्र केलं. ते खरेदीपत्र करून त्यानं स्वतःचं नाव चढवलं तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन. आणि त्या बेसिसवर त्यानं तिथे मोजणीचा पुन्हा कोर्टाची ऑर्डर एका महिन्यात काढली सर. म्हणजे लोकांना समन्स लागू होऊन ते वारस हजर व्हायला 1-2 वर्ष लागतात कोर्टात. ह्यांनी एका तारखेच्या आत ते करून घेतलेलं आहे. आणि माधवी वटकरची वारस रचना आहे, तिला पण केलेलं नाही आहे. शालिनी सिनेटॉन स्टुडिओच्या लगतच्या रिस नंबर 1103 वरती चांगदेव घुमरे आणि राजशेखर तंबाके या लँड माफिया टोळीनं नंदकुमार वटकर व उपअधीक्षक भूमी अभिलेख करवीर सुधाकर पाटील, महेश साळोके या शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून मृत व्यक्तीला जिवंत दाखवून मृत व्यक्तीच्या नोटिसा स्वतः सह्या मारून घेऊन लाच घेऊन या ठिकाणी शासकीय कार्यालयाची फसवणूक केलेली आहे. यासंबंधी आज निवेदन देण्यासाठी आलो असताना हा जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख भोसले यानं बराचसा ॲटिट्यूड दाखवलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ह्याला आज एकच सांगण्याचं आहे, 7 दिवसाचा याला मी वेळ दिलेला आहे. आज पोलीस बंदोबस्तात याला निवेदन दिलं आहे. 7 दिवसामध्ये जर का ही मोजणी रद्द झाली नाही आणि कोर्टाला व ज्या ठिकाणी ही बनावट कागदपत्र, बनावट दस्त आणि बनावट मोजणी वापरलेली आहे ती रद्द नाही केली तर या भोसलेच्या तोंडाला काळं बसून ह्याला कार्यालयातून बाहेर ओढून मारल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही.